राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलाय आणि त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या। विरोधकांनी यावरून कोकाटेंवर सडकून टीका केली। अनेकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली। फडणवीस मंत्रिमंडळात रमारमणी अशा आशयाचं ट्विट करत खासदार संजय राऊत यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना टोला लगावलाय। 4 मंत्री घरी जात आहेत, 5वा गटांगळ्या खातोय असं ट्विट करत राऊतांनी ट्विटद्वारे माणिकराव कोकाटेंना डिवचलंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या रमी खेळण्याच्या व्हिडिओवर खासदार सुप्रिया सुळेंनी हल्ला केलेला आहे। कृषी मंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली। रमीवरून टीका होत असताना मी रमी खेळतच नव्हतो अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिली। विरोधी पक्षाला उगाच टार्गेट केलं जात असल्याचं कोकाटेंनी म्हटलंय। मोबाईलवर जाहिरात आली ती स्किप करत होतो अशी सारवासारव कोकाटेंनी केली। मुख्यमंत्री फडणवीस येत्या 24 जुलैला दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। ते कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राचं उद्घाटन करणार आहेत। जेएनयू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू होणार आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। मुख्यमंत्री होण्यासाठी दिल्लीला गेले होते, त्याचं काय असं कदम यांनी म्हटलंय। तसंच हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवून काँग्रेसची साथ स्वीकारली आहे। बाळासाहेब असते तर त्यांनी हे केलं असतं का हे त्यांनी स्वतःला विचारावं असंही कदम यांनी म्हटलंय। 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळाले, हे आपलं भाग्य आहे। सरकार या सर्व किल्ल्यांचं जतन करण्याचं काम करतंय असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून आपण कारभार करतो असंही शिंदेंनी म्हटलं। मनपा निवडणुका जाहीर होण्याआधीच वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रचाराचे मुद्दे जाहीर केलेत। यावेळी त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दंड ठोपाटण्याचे संकेत दिलेत। पाणी, गॅस, औषधाचा मुद्दा उपस्थित करत 14 गावांचा समावेश करून नवी मुंबईवर 6,000 कोटींचा भुर्दंड टाकल्याचं नाईक म्हणाले। आणि चोरीच्या मुद्द्यावर मंत्री गणेश नाईक यांनी नगरविकास खात्यावर ताशेरे ओढलेत। नवी मुंबईचे चोरलेले 40 MLD पाणी नाही दिलं तर मनपा निवडणुकीच्या प्रचारात पाणीचोर ही उपाधी त्यांना घ्यावी लागेल असं म्हणत नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली। सदनात पहलगाम हल्ल्याबाबत चर्चा होणं गरजेचं आहे असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय। ऑपरेशन सिंदूरचा धिंडोरा पिटतात, पण ते दहशतवादी गेले कुठे याचं उत्तर पंतप्रधानांनी द्यायला पाहिजे असं सावंत म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंनी मोठं विधान केले। आगामी पालिका निवडणुकीत महायुतीला तडा न जाता आम्ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे। तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून ज्या मतदारसंघात पक्षाची ताकद आहे अशा मतदारसंघातील कार्यकर्त्याच्या भावना समजून घेऊन निर्णय घेऊ असंही तटकरे म्हणाले। पालकमंत्री पदाबाबत कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन हे पांडुरंगाला साकडं घालणार आहे। सध्या आपल्याकडे कुंभमेळ्याची जबाबदारी आहे, त्यामुळे पालकमंत्री नसल्यानं फरक पडत नाही असं त्यांनी म्हटलं। मात्र आपण रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी पांडुरंगाला साकडं घालणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। ठाण्यात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। 1ली ते 5वी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून बघा, दुकान नाही शाळाही बंद करेन अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। मीरा रोडमधल्या सभेत राज ठाकरेंनी हा इशारा दिला होता, तेच विधान या बॅनरवर पाहायला मिळतं। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये मनसेनं बॅनरबाजी केली। बॅनरबाजीतून परप्रांतीयांना मराठी शिकण्याचा सल्ला देण्यात आलाय। मस्ती कराल तर महाराष्ट्राचा दणका बसणारच असा इशाराही मनसेनं या बॅनरमधून परप्रांतीयांना दिला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मरोळ इथं महापालिका मंडई आणि महापालिका दवाखाना या 2 इमारतींचं भूमिपूजन झालं। मुंबईकरांचं जीवनमान उंचावण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचं यावेळी शिंदे म्हणाले। यावेळी स्थानिक आमदारांसह इतर नेते उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। काचेचं घर असणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये असा टोला शिंदेंनी लगावलाय। सोबतच आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण सोन्याचे दिवस लोकांना देतो असं शिंदे म्हणाले। मुंबईत एकनाथ शिंदेंनी आता राज ठाकरेंना धक्का दिलाय। मनसेचे पवईतील माजी नगरसेवक अविनाश सावंत यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अंधेरीत पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत पोलिसांचा हलगर्जीपणा दिसून आला। उद्योगमंत्री उदय सामंत यांना झेड सुरक्षा यंत्रणा असतानाही त्यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी राहिल्याचं पाहायला मिळालं। उदय सामंत यांच्या मुंबई ते कोल्हापूर प्रवासात ताफ्यात पोलिसांची सुरक्षा पायलट कार आणि SPU कारच नव्हती। विशेष म्हणजे सामंत यांच्यावर याआधी 3 वेळा जीवघेणा हल्ला झालेला असतानाही त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत पोलिसांकडून मोठी उणीव राहिल्याचं समोर आलं।
भाजप आमदार प्रवीण दरेकर सुमारे 8 ते 10 मिनिटं लिफ्टमध्ये अडकून पडलेत। वसईतील जुन्या आणि जीर्ण इमारतीच्या स्वयंपुनर्विकासासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि त्या कार्यक्रमासाठी आलेले दरेकर लिफ्टमध्ये अडकून पडले। त्यांच्यासोबत वसईचे आमदार स्नेहा दुबे पंडित आणि नालासोपाराचे आमदार राजन नाईक हे देखील लिफ्टमध्ये होते। दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी लिफ्टचा दरवाजा फोडून दरेकरांची सुटका केली आणि मिळालेल्या माहितीनुसार लिफ्टची क्षमता केवळ 10 जणांची असूनही त्यामध्ये 17 जण होते। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला। त्यांचं वेळापत्रक जाहीर केले। यासाठी 25 जुलैपासून तिकीट आरक्षण सुरू होणार असं कोकण रेल्वेनं स्पष्ट केलं। एमएमआरडीएकडून कापूरबावडी जंक्शनजवळ स्टील स्पॅन यशस्वीरित्या बसवण्यात आलेला आहे। स्टील पॅन मेट्रो लाईन 4 कॉरिडॉरच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे। रात्री 2च्या सुमारास हे काम करण्यात आले। वडाळा ते कासारवडवली हे काम आतापर्यंत 84% पूर्ण झालंय। एसटीचा मोठा ब्रँड असलेली शिवशाही हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे। शिवशाहीचं रूपांतर हिरकणी बसमध्ये करण्यात येत आहे। शिवशाहीचं रूपांतर झालेली पहिली हिरकणी बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाली असून लवकरच प्रवाशांच्या सेवेत येईल। एसटी महामंडळानं वातानुकूलित शिवशाही बस हिरकणी बसमध्ये परावर्तित करण्याचं नियोजन केलंय। मुंबई शहरात अप्रमाणित ॲप आणि बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालकांकडून शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक सुरूच असल्याचं आढळले। त्यामुळे शासनाच्या महसुलाचं नुकसान होत असून प्रवाशाच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झालाय। या प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात ॲप आधारित बाईक टॅक्सी सेवा देणारी रॅपिडो कंपनी आणि तिच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। भिवंडीत बनावट अमूल बटरच्या उत्पादन कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली। या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आले। भिवंडीत बनावट अमूल बटरचं उत्पादन सुरू असल्याची गुप्त माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली होती। मुंबईतील अंधेरीत कांदळवनाची कत्तल करून बेकायदेशीर भराव टाकण्यात येतो। या प्रकरणी आरोपीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी दिले। त्याचबरोबर भराव हटवून कांदळवन पूर्ववत करण्याचेही आदेश त्यांनी दिलेले आहेत। ठाण्यातील येऊरमध्ये गटारीनिमित्त मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। वन विभागासह येऊरमध्ये ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला, तर जंगलात मद्यपान करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। येत्या काही दिवसात श्रावण महिन्याची सुरुवात होणार असल्याने आजचा हा श्रावणपूर्वीचा शेवटचा रविवार ठाणेकरांसाठी खास ठरलाय। गटारी अमावस्येनिमित्त ठाणेकर नागरिकांनी मटण खरेदीसाठी मोठी गर्दी केली। ठाण्यातील प्रत्येक दुकानाबाहेर उत्साह आणि गजबज पाहायला मिळाली। खारघरमध्ये बंगल्यातून 42 लाख रुपये किमतीचे दागिने चोरून फरार झालेल्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली। खारघर पोलिसांनी राजस्थानच्या जालौर इथून या आरोपीला अटक केली। आरोपीकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। उल्हासनगरात एका विनयभंगाच्या आरोपीनं तुरुंगातून सुटताच तक्रारदार पीडित तरुणीच्या घराबाहेर फटाके फोडत ढोलताशे वाजवलेत। या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला। मात्र या घटनेमुळे शहरात पोलिसांचा गुन्हेगारावर वचक राहिला नाहीये का असा प्रश्न उपस्थित होतो। कल्याणमध्ये गांजा तस्कराला बेड्या ठोकल्यात। खडकपाडा पोलिसांनी ही कारवाई केली। या प्रकरणी तस्कराकडून 5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। वालधुनी नदीच्या काठावर सापळा रचून तस्कराला पोलिसांनी ताब्यात घेतले। मुंबईत वीज चोरी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली। 2024-25 मध्ये वीज चोरी प्रकरणी 1166 गुन्हे नोंदवले। 37,424 ठिकाणी छापा टाकला। यामध्ये 60 टन बेकायदेशीर तारा जप्त केल्या। राज्य शिखर बँकेनं सोसायट्यांना कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला। सोसायट्यांना त्यांच्या मागणीनुसार कर्ज पुरवठा केला जाणार असल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। देशाबाहेरील शेतकरी कृषी अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागानं केले। बाहेर देशातील कृषी तंत्रज्ञान, शेती उत्पादन वाढवणं, शेती मशागत कशा पद्धतीने केली जाते याच्या अभ्यासासाठी कृषी विभागाकडून शेतकरी कृषी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला। गोरेगावमध्ये शिवसेनेच्या वतीनं 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। तर गोरेगावमधील नेस्को सेंटर इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कल्याण डोंबिवली महापालिकेने 38 शाळांच्या मुख्याध्यापकांना कारण दाखवून नोटीस बजावली। शाळा हायटेक करण्यासाठी विविध उपक्रम महापालिकेनं सुरू केले, मात्र काही शाळांच्या व्यवस्थापनांनी उदासीनता दाखवल्यानं ही कारवाई केली आहे। शाळेतली पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न केला नसल्याचा ठपका ठेवण्यात आला। उपनगरी रेल्वेवरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। धोरणाची व्यवहार्यता तपासण्यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली। या समितीकडून 3 महिन्यात अहवाल अपेक्षित आहे।
मागील 4 वर्षात 20,000 पर्यटकांनी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या ऐतिहासिक वास्तूची सहल केली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि खाकी टूर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दर शनिवारी रविवारी या सहलीचं आयोजन केले जाते। ही वास्तू पर्यटकांना भुरळ पाडताना दिसते। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे, कल्याण, नवी मुंबई, वसईसह अन्य ठिकाणच्या 5,285 घरांसह 77 भूखंडाच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली। त्यानुसार या सोडतीची नोंदणी अर्ज विक्री स्वीकृतीसाठी सोमवार 14 जुलैपासून सुरुवात झाली आहे। अर्ज विक्री स्वीकृतीला सुरुवात झाल्यापासून पहिल्या 6 दिवसात सोडतीला बरा प्रतिसाद मिळाला। अंधेरीतील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील कांदळवनाची कत्तल करून बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचा आणि भराव हटवून कांदळवनाचं जंगल पूर्ववत करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले। हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढल्यानं त्यांच्याशी संबंधित औषधाच्या विक्रीमध्ये मागील काही वर्षांमध्ये 30 ते 40% वाढ झाली असल्याची माहिती औषध विक्रेता संघटनांकडून देण्यात आली। खासगी कंपनीच्या अहवालानुसार मागील 5 वर्षात हृदयरोगाच्या औषधांच्या विक्रीत 50% वाढ झाली। भांडूपच्या प्रतापनगर इथं शिवसेनेनं अर्धवट काम केलेल्या रस्त्यात झाडं लावून महापालिकेचा निषेध केला। यावेळी आमदार अशोक पाटलांनी भर पावसात रस्त्यावर ठिय्या मांडला। दरम्यान सदर रस्त्याचं काम पूर्ण झाल्याचं सांगून या कामाचं बिल पास करण्यात आलं, मात्र या रस्त्याचं काम झालं नाही असा आरोप त्यांनी केला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करण्यासाठी एका जागरूक नागरिकानं शहरात एक उपहासात्मक बॅनर लावलं। यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्याची सुवर्ण संधी अशी खोचक घोषणा करत खुशखबर सेल 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 म्हणत पालिका प्रशासनावर हल्लाबोल केला।